आता कुठे लावायचं? तुळशी वृंदावनाला लावूया. ह्या बाजूने ह्या मार्गाने घरात कुठलीही संकट यायला नकोच. वा, शिवा काय मॅडनेस आहे ना. खरंय, पण आपल्याला आवडतं ना करायला, मग करायचं. खरंय. यार, या आशूला सुद्धा ना आत्ताच आईन उन्हाळ्यात घराबाहेर काढायचं होतं आपल्याला. किती उकडत. किटू डार्लिंग, हो काय तुला सांगितलं होतं ना तो फॅन रिपेअर करून घे. अरे मला काम होती दिवसभर, राहिलं मग. गप्पा बस मग आता. अगं पण आत्ता उकडतंय, त्याचं काय करू. झोपली कुंभकर्ण. सुहास किरकिर करू नकोस, झोप गप्पा. ते आणून ठेवलं यार. अशा तऱ्हेने आपलं घर सगळ्या संकटांपासून मुक्त झालेलं आहे. शिवा, हा? आवाज ऐकला का? नाही, मला नाही आला. काहीतरी आवाज आला आत्ता. मला काही आवाज वगैरे नाही आला. आपण चल ना तिकडे गेटच्या इथे जाऊ. गेटवर नको, का? आधी आउट हाऊसला लावूया. सगळ्यात जास्ती संकट तिथनच येतात. कपडे असं नको ना. आता काय कोणापासून रपून राहिलंय. बस. येतात तर येतात ना. चल इकडे लावूया आपण. परत आला आवाज. मला नाही येते. किटू डार्लिंग, तुला कसला आवाज आला का ग? शिवा, काय? तू काढलास ना आवाज? तुला काही ऐकायला येतं? काही नाही, आपण चल जाऊया. चल. शिवा ऐक ना, तू मस्करी करू आता नकोस. मला पण आवाज आला, पण इथून कुठून तरी आला. मला खरंच नाही माहिती कुठून आला. तूच काढते आवाज. पण पहिले जाऊया तिकडे बॉब मार्टिन. तर मला नाही माहिती, तर चल ना. ठीक आहे. किट्टू डार्लिंग, मला वाटतं भूत आहे इथे. अगं ऐक ना. शिवा ऐक ना. कोणतरी आवाज काढते, तेच सांगते तुला. शिवा कोणतरी नाही, तूच काढतेस. अरे बाबा, मी नाही काढते ऐक ना, आवाज. मला माहिती तू काढतेस यार. मी नाही काढलाय आवाज. तूच काढलाय. अरे नाही, एक मिनिट, आता मी इथेच उभा राहणार तुझ्याकडे बघत. बघू काय होतं. ठीक आहे, बघूया किती वेळ मला बघत उभा राहतोस. तेच करतोय. बघा. कीर्ती उठ लवकर, कोणीतरी आहे. आता कुठे आवाज येतो? कारण तू आवाज काढत नाहीयेस. परत तेच कळलंय ना तुला आता? कळलं मला. मग थांब ना असं बघ. सासू बरं, असं काही प्रॉब्लेम नाही मला. कोण आहे? कोण आहे रे? ए कोण असेल तर समोर या. काढ आवाज, काढ आवाज. अरे नको ते ना. अगं काढ ना. कोण? ए बघा, मी घाबरट आहे जाम. जास्त घाबरलो तर मला उगाच हार्ट अटॅक वगैरे यायचा. प्लीज नका ना घाबरू. सॉरी नको ना. प्लीज. मी
कुणाचं भूत असेल तर मी 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 माझ्या ज्या काही चुका झाल्या त्याची माफी मागतो. प्लीज, पण मला असं घाबरू नका प्लीज प्लीज. वाटलं तर मी स्वतःला शिक्षा देतो. हां काय हां 10 उठा बसा करतो, ठीक आहे ना? विचारतो. हां ठीकच आहे. ओके, मी काढतो 10 उठा बसा करतो. हां प्लीज प्लीज. 1 2 3 4 झाल्या. नाही काढतो अजून काढतो. 5 6 7 8 9 10 झाल्या. गेलं वाटतं. अरे बापरे, चला. गेला हवा एकदाचा. सुहास काय ग? काय बडबडतोस? बडबडत नाहीये ग, मला जाणवलं. पण आता गेलाय बहुतेक. मी माफी मागितली त्याची म्हणून गेला असेल. भूत? काय बडबडतोस? जाऊ दे, मला झोपू दे आता. नाही, मला झोपू दे आता. आशू यार, सुहास भाऊजी केवढे घाबरले. आपण जास्त नाही ना केलं? गप ग, तेवढीच मजा केली आपण बस. आणि नजरही काढली ना आपण. हा, खरं तर या घराला ना कोणाचीच नजर नको लागायला. खरं आहे तुझं. चल चल चल. या घराला वाचवायला तू आहेस, पण तुझ्या घराचं काय? शिवा, ही बघतेस ना, ही अन्नपूर्णेची मूर्ती आहे. माझं लग्न झालं ना तेव्हा मी घेऊन आले होते. आणि बाळकृष्ण पण असतो. हे सगळं आपण लग्नात गौरीहार पूजतो तेव्हा ती पूजतात आणि मग सासरी घेऊन येतात. अच्छा, हे सगळं माहेरून आणतात का? पण मी तर काहीच आणलं नाही. तुझं लग्न ज्या परिस्थितीत झालं, तू या घरात आलीस हेच खूप झालं. सीताई, मी आलेच आहे. 1 मिनिट आले. भाऊ, काय झालं भाऊ? शिवा, आज मी हे जे सगळं आपल्या घरात बघतोय, माझा त्याच्यावर विश्वासच बसत नाहीये. या घरात हा जो आनंद पसरलाय ना, हा तुझ्यामुळे आहे शिवा. थँक्यू. भाऊ, असं का म्हणताय? शिवा, तू सीताचं मन जिंकलंस. तू म्हणाली होतीस आणि तू ते करून दाखवलंस. हो, हे सगळं मी एकटीने नाही केलंय. तुमची साथ महत्वाची होती. हा तुमचा माझ्या डोक्यावरचा हात महत्वाचा होता. पण तुझा पुढाकार महत्वाचा, तुझी जिद्द महत्वाची, आणि ते तसं वाटणं, ती भावना महत्वाची. शिवा, मला कधीच वाटलं नव्हतं की सीता पुन्हा पहिल्यासारखी आनंदी दिसेल. शिवा, ती आता
नव्या नव्या गोष्टी शिकतेय. खरं सांगू, ती आमच्या संसारात पुरती अडकली होती. पण शिवा, तू तिला हा नवीन जन्म दिलास. हो, हे मला माझं कर्तव्य वाटतं. इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात, यात बाईचं बालपण हरवून जातो. खरंय शिवा, सीताचं हरवत जाणारं बालपण मी बघत होतो, पण मी काहीच करू शकलो नाही. पण तू ते केलंस. शिवा, मला तुझा खूप अभिमान वाटतो. आणि तुझ्या वडिलांना पण तुझा खूप अभिमान वाटत असेल. शिवा, कायम अशीच राहा. आणि हे घर जोडून ठेवण्याची जबाबदारी आता तुझी. पण तुमच्या साथीने. तुझ्याशी जिंकता यायचं नाही. शिवा, अगं कीर्तीला काही मदत हवी आहे का, बघितलंस का? हा, मी विचारलं पण नकोय म्हणाले काही. मग मी काही बोलले नाही. चला बरं आहे, आपलं आपलं करते ते. असं काही नाहीये. तिला तिच्यावर नजर ठेवायला कोणी उभं नकोय म्हणून सांगितलं असेल की तुम्ही जा म्हणून. अहो, पण आता ती त्यांचं करतायत ना, त्या बरं आहे ना. बरं, करू दे. बरं, मी काय म्हणते, मला एक आयडिया आली होती. काय? आपण सगळ्याजणी मिळून एक गर्ल्स ट्रिप काढूया ना. बापरे, गर्ल्स ट्रिप. चालेल? अरे म्हणजे ते खूप झालं ना, अख्खा वेळ घरात. अगं हो ताई. आपल्यासाठी पण काहीतरी वेळ काढूया. अगं पण करायचं काय? काहीतरी प्लॅन करू, ठिकाण निवडू आणि जाऊ फिरायला. शिवा, शिवा, अरे डिप्पर, शिवा, काय? तू 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 चल, मी तुला सांगतो. अरे पण अरे तू जरा शांत हो, जरा बस. उर्मिला, पाणी आण जरा. मला नकोय पाणी. शिवा, चल ना, तुला मी सांगतो ना. डिप्पर, शांत हो आणि काय झालंय सांग. अगं, आपल्या वस्तीत इमर्जन्सी आले, तू चल. शिवा, जा. तू हे प्रकरण आता तुझ्या पद्धतीने हाताळ आणि त्या निर्लज्ज माणसाला धडा शिकवू नये. डिप्पर, तू आपल्या गँगला आणि त्या मुलींना कॉलेजला यायला सांग. आज त्या माणसाची शिकार तर होणारच. येते मी. चल. नीट जा, सांभाळा रे. हो. ते खूप घाबरले, टेन्शन मध्ये आहे ना. शिवा बघून सगळ्यांनाच कळत नाही काय करावं. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मला सगळं कळलंय. आपण करूया काही. हा, तुम्ही चला माझ्या बरोबर. अहो कुठे चाललाय? गाडी बाहेर घ्या, आज जाऊ शकत नाही. थांबा जरा. तुमचे प्रोफेसर साबळे कुठे? सर मला माहित नाही कुठे आहेत. तुमच्याशी इज्जतीत बोलते ना, इज्जतीत उत्तर द्यायचं. कुठे आहेत साबळे? ते असेंब्ली हॉलमध्ये आहेत, कार्यक्रम सुरू आहे. आपण इज्जतीत बोल. कळलं?
डिप्पर काय झालंय? शिवा, आपल्या एरियातल्या मुलीला ना एका शिक्षकाने चुकीच्या पद्धतीने हात लावले. शिक्षकाने? एका शिक्षकाने असं करावं हे कसं शक्य आहे? एका माणसामुळे ना अख्खा पेशा बदनाम होतो. शिवा, हे काय पहिल्यांदा नाही घडत आहे. त्या शिक्षकाने धमकी दिली पोरींना नापास करायची आणि त्यांना लाडी गोडी करून हात लावायचा प्रयत्न करतो तो. अरे पण याआधी कोणी कंप्लेंट का नाही केली? घाबरतात ना त्या. करायचं काय त्यात? काकू, आपल्याला वाटतं आपला समाज खूप पुढे चाललाय, पण असं काहीच नाहीये. ज्या मुलीसोबत हे घडलं त्या मुलीकडे ज्या नजरेने लोक बघतात ना त्या नजरेचीच भीती वाटायला लागली तिला. काय आमच्या वस्तीतली मुलगी आहे ना म्हणून आम्हाला समजले. अशा किती मुलींसोबत काय काय घडत असेल आपल्याला काय माहित. या सगळ्यात त्या मुलीची काहीच चूक नाहीये. ती शांत बसून राहिली. तिच्या आई वडिलांनी पण तेच केलं. काय शेवटी मुलीचंच नाव बदनाम होणार ना. शिवा, तुझं शिक्षण पण थांबवलं ग तिच्या घरच्यांनी. कुठे? साक्षी? कोण आहे? आज मला खूप आनंद होत आहे की मी या कॉलेजचा एक भाग आहे आणि मी शिक्षक म्हणून स्वतःला नशीबवान समजतो की मी तुमच्यासारखे विद्यार्थी घडवू शकतो. मी शिकवताना नेहमी सांगत असतो की विद्यार्थ्यांना पर्सनल लक्ष दिलं. प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशाने कॉलेजच्या यशात भर पडतो आणि मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की तुम्ही सगळे माझे विद्यार्थी आहात. ए, कोण आहेस तू? डायरेक्ट वर कशी आलीस? सिक्युरिटी, सिक्युरिटी! हे बघा, आपल्याला हा कार्यक्रम काय थांबवायचा नाहीये, पण थांबणार आहे. साबळे तू आहे ना? हो, मीच साबळे. काय झालं? काय काम होतं का? नाही, काय प्रॉब्लेम आहे का? कुणी आहे का कॉलेजमध्ये? ए, कोण आहे तू? ए चल उतर चल. आमच्या सराव हात उचलतेस? थांबा, थांब, मी बोल. काय झालं? का मारता तुम्ही मला? विचारतात काय सर? पोलीस अड्डा गेला. ए चला निघा खाली चला. आमच्या सरांना हात कसा काय लावला? हात कसा लावला? नशीब समजा फक्त हात लावलाय. अशा माणसाला तर पायाने तुडवलं पाहिजे. ए तुला तर सोडणार नाही मी. सर तुम्ही आता आम्हाला अडवू नका. शांत व्हा सगळे. तुम्ही मागे व्हा. आणि तू
तू असं इथे येऊन गुंडगिरी करतेस? आमच्या कॉलेजचे सिनियर फॅकल्टी आहेत ते. हो ना, मग त्यांना विचारा ना त्यांनी काय केलंय ते. मला काहीच कळत नाहीये काय चाललंय. कळत नाहीये? कळेल ना, सगळ्यांना सगळं कळेल. हा, साक्षी ये अगं. साक्षी अगं ये, मी आहे सोबत तुझ्या. काही होणार नाही तुला. ये.